घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव घेण्या गर्दीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. अरे संसार संसार देवाचं वाटी हावर आणि हाताला चटक येतव मिळते भाकर. झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. रोज नवे रंग फासून हसतेस दुःखावर, स्वप्न रोज तासून तू ठेवतेस गाडावर. जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. शान सख्या सजनो सांग लुक लुक नारा देवा, वनवा जिव्हारे धुमसल रायाची रात भर आता नवा, नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची धरणी ताठी नखऱ्याची, अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची, बाण नजरात घेऊनी अवतरली सुंदरा, रात रंगीरती रंगुली, सास शिनगार हालेउली, सूर तालात मी दंगुली, आले तारांगणी चंद्रा. सर्वप्रथम आपल्या माले ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुहास रामचंद्र शेंडे यांना जो राज्यस्तरीय पुरस्कार मिळालाय त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय. ग्रामपंचायत कशी चालावी, गावचा विकास कसा व्हावा आणि विकास करण्याबरोबर गावातल्या लोकांना किंवा गावातल्या महिला आमच्या ग्रामीण भागामध्ये, भाऊ तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातल्या, पण तरीही सांगतो आमच्या या डोंगरदऱ्यामधील महिला आहेत, त्यांना असं कधी उसंत मिळत नाही, वेळ मिळत नाही, दररोजच्या कामामध्ये त्या बिझी असतात. त्यामुळे ही नवीन संकल्पना सुहासला यांना सांगितली आम्ही. मी मागे 3-4 वर्षापूर्वी असाही माझ्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला होता महिलांसाठी, पण आजच्या कार्यक्रमाला खूपच चांगला उत्साह महिलांनी केला, सर्व महिलांनी सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्व महिलांचे अतिशय स्वागत करतो, आभार मानतो. याचप्रमाणे आपल्या मालेगावच्या विकासामध्ये जेव्हापासून आमचे मित्र बाबासाहेब कंधारे हे मुळशी तालुक्याचे सभापती झाले, मालेगावच्या विकासाला तेव्हापासून त्यांनी प्रचंड निधी द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर जेव्हा माननीय शंकरभाऊ मांडेकर हे आमदार पण नव्हते, ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सदस्य होते त्यांच्या विभागातले, पण तरी पण आम्ही जेव्हा शंकरभाऊंना विनंती केली की भाऊ आमच्या गावाला निधी द्या, तुमच्या भागातली गाव आहेत, तुमच्या ग्रामपंचायती मोठ्या आहेत, ग्रामपंचायती सक्षम आहे. भाऊंनी असा कधी विचार नाही केला अरे हे माझ्या मतदारसंघातलं गाव नाही, ही ग्रामपंचायत माझ्या मतदारसंघातले नाहीये, हिला कसा निधी द्यायचा. भाऊ ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यावेळेस भाऊंच्या काळामध्ये आमच्या मालेगावाला प्रचंड असा निधी उपलब्ध झाला. आता प्रत्येक गोष्ट मी डिटेल्स मध्ये सांगत नाहीये, पण ज्या वेळेस मुळशी
बोरवेल्ला म्हणजे हे मागं विधानसभेचं इलेक्शन लागलं आणि भाऊंना तिकीट मिळालं, त्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये एक नवीन जोश भरला आणि संपूर्ण तालुका हा भाऊंच्या पाठीमागं, प्रत्येक भगिनींची अशी भावना होती माझा भाऊ ह्या इलेक्शनला उभा आहे, प्रत्येक वडिलांची अशी हे होती की माझा मुलगा या इलेक्शनला उभा आहे. त्याप्रमाणे भाऊंनी जो या संपूर्ण मतदारसंघामध्ये भाऊंचा वावर होता आणि त्यामुळं भाऊंना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय केला आणि त्या विजय केल्यानंतर भाऊंनी मुळशीचा भोरचा वेल्ल्याचा दमदार आवाज मधून विधानसभेमध्ये पहिला प्रश्न मांडला. तो हा प्रश्न होता की मान हिंजवडी भागामध्ये जे आरक्षण आहे, जे शिक्के टाकलेले आहेत सातबारावर, ते असे प्रत्येकात प्रश्न भाऊंनी विधानसभेमध्ये मांडले. असा दमदार आवाज आणि मुळशी भोर वेल्ल्याचा बुलंद आवाज हा आपण आपल्या विधानसभेत पाठवला. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी खूप ऋणी आहे. भाऊ, आपला कार्यपद्धती खूप चांगली आहे आणि आपण ज्याप्रमाणे आपले मुळशी तालुक्यातील जे व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी एक सर्वसामान्य परिस्थितीमधनं, आपल्या सारख्या सर्वसामान्य परिस्थितीमधनं केंद्रामध्ये नेतृत्व केलं आपल्या मुळशी तालुक्याचं. थोडक्यात त्यांनी पुणे शहराचा महापौर खासदार होऊन केंद्रात नेतृत्व केलं. भाऊ, मी आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊन आमच्या सर्वांचं मुळशीचा बुलंद आवाज हे करून मुळशीचं नेतृत्व आपण या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करावं. या टाइमला नाही, पण तुम्ही आता परमनंट आमदार असणार आहेत, कारण तुमची जी कार्यपद्धती आहे आणि तुमचा जो लोकांमध्ये वावर आहे, लोकांना आमदार असाच पाहिजे, त्याची कार्यपद्धती आहे, त्याचा लोकांचा वावर आहे. या तुम्हाला शुभेच्छा आणि असंच आमच्या मालेगावावर प्रेम राहू द्यात, असंच तुमच्या माध्यमातून विकासाचा निधी आमच्या गावामध्ये येऊ द्यात. आमची ग्रामपंचायत सक्षम आहे, सर्व आमचे ग्रामपंचायतले सदस्य म्हणा, सरपंच म्हणा, हे अतिशय सुशिक्षित आणि कार्यक्षमतेने ग्रामपंचायतचं काम करतात. त्यांना आमच्या गावातले आमचे मोठे बंधू माननीय रमेश शेठ जोरी, तसेच माजी सरपंच अनिल भाऊ आदवडे, विजूभाऊ दळवी, या सर्वांचंच मार्गदर्शन लाभतं. इलेक्शन राजकारण एका दिवसासाठी असतं, त्यानंतर जे करायचं असतं तो गावचा विकास असतो. असो, ठीक आहे, मला तुम्ही 5 मिनिटं बोलायचं होतं, पण थोडा बोलण्याच्या ओघामध्ये मी जास्तच बोलून गेलो. मी भाऊंना नम्र विनंती करतो की भाऊंनी थोडक्यात आपलं मनोगत इथं व्यक्त करायचंय आणि मी थांबतो. माले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रम, त्याचप्रमाणे या गावचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा सर्व सरपंच पाटील मंडळीचा सत्कार समारंभ आयोजित केला. त्यानिमित्त उपस्थित तालुक्याचे माजी सभापती बाबासाहेब कंदारे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरीशील उर्फ राजाभाऊ ढमाले, कात्रज दूध संघाचे संचालक कालिदास गोपाळ घरे, सर्व भाऊ मरगळे, सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी, सर्व ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच सदस्य, प्रथमतः सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर एक चांगला कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणखी आपण पाहतो, आपण ग्रामीण भागातील महिला आहेत, या दिवसभर सकाळी उठल्यापासून तर ते झोपस्तोपर्यंत त्यांना फक्त कामच करावं लागतं. वर्षाला 365 दिवस असतात, त्या महिला 365 दिवस काम करतात. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व गाव एकत्र केलं. आता नाना, त्यात तुमचा काय उद्देश आहे मला माहित नाही, परंतु बाबा गाव एकत्र केलं. परंतु याचा आनंद तुमच्यापेक्षा खाली बसलेल्या महिलांना झालेला आहे. की गाव एकत्र झाल्यामुळे चांगला कार्यक्रम गावात होतोय आणि महिलांना एक चांगलं व्यासपीठ तुमच्यामुळे उपलब्ध झालेलं आहे. आणि आपल्या महिला या सिटीतल्या महिलांना आपल्यात फरक असतो. आपल्या महिला कधी स्टेजवर जात नाही किंवा ते स्टेजवर जाऊन एखादा कार्यक्रमात सहभाग घेण्याची भूमिका कधी त्या घेत नाही आणि त्या लाजत असतात, त्यांना नको वाटतं. परंतु आज खऱ्या अर्थानं मारणे सर तुमचंही कौतुक करतो. तुम्ही जे अँकर आहेत सर्व मंडळी, तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागातील महिलांची डेअरिंग वाढवण्याचं काम केलेलं आहे. मी गेली 2-3 वर्ष पाहतोय आपल्या भागातील महिला सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि खेळाचा आनंद घेतात. आता अनेक महिलांना पण सीझन मिळालेली आहे, त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना मिळलेली नसेल त्यांनी पुढच्या स्पर्धा होणार आहे, की गाव एक झालेलं आहे आणि असंच गाव एक राहिलं पाहिजे. आता माझ्या बाबतीत काय केलं काय नाही जाऊ दे, मला काय बोलायचं नाही. ऐका ना, पण मी कुठं काय म्हणतोय, हो सरपंच निम्म मतदार बाहेर गेलं, सगळ्यांनी काम केलं, विरोधात कोणी केलं. पण ऐका ना, मी राजकारण करायला झालेलो नाही, माझा उद्देश वेगळा आहे, मला काम करायचंय.
तुम्ही माझं निम्म मतदान बाहेर दिले सरपंच, तरी पण तुम्हाला सांगतो तुमच्या गावात माझ्या आहेत का निधी संग्रामदादांनी दिला पण नाही, देणार पण नाही. बघा 3 महिन्यात तुमचे 2 साकाव घेतले. ऐक सांगतो ना तुला, साकाव घेतले 2, एक रस्ता घेतला, शाळा घेतली जी वगळली होती, आरोग्याची इमारतीचे डॉक्टर लोकांचं रेसिडेन्शियल आहे त्याचं सुशोभीकरण आहे. या व्यतिरिक्त अजून आपण गावातले ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण आहे. आपली अनेक कामं मॅट दिली 10 लाखाच्या कुस्तीला, अशी अनेक कामं केली. भविष्यकाळात अनेक कामं करायची. आता तुम्ही एकत्र झालाय, मला आनंद झालेला आहे. आणखी शेवट राजकारण करत असताना शेवट प्रत्येकाची भूमिका असते. राजकारण समाजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु जो काम करतो त्याची अपेक्षा असते. आपण ज्यांच्या मनापासून प्रेम करतो त्या लोकांनी आपल्याला मदत केली पाहिजे, ही अपेक्षा कायम प्रत्येकाची असते. मग ती अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी धरली तर काय वावगं ठरू नाही. कारण की मी सदस्य जरी खाल्ल्या भागाचा होतो तरी पण बाबा साक्षीला तुम्ही सर्जवणार. या भागात कुठलाही सुख दुःखाचा कार्यक्रम असू द्या, कुठला काय कार्यक्रम असेल, कधी निधी लागला तर मी कधी नाही म्हणलो नाही. कारण की शेवट मी माझा तालुका हा माझा मतदारसंघ आहे असं समजून काम करत होतो. आणि त्याच फळ म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला अजितदादांनी संधी दिली, महायुतीने संधी दिली आणि माझी विधानसभेच्या आमदारपदी निवड झालेली आहे. आता मी आमदार तालुक्याचा आहे, भोर राजगड मुळशीचा आहे. हा भागाचा विकास करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून या भागात काम करत असताना मी एक ग्वाही देतो, कुठल्याही विकास कामाला कधी निधी कमी पडणार नाही. तुम्ही फक्त आता केला असं करत जाऊ नका, सगळे एकत्र राहा आणि गावालाही चांगला संदेश द्या. जेणेकरून तुम्ही एकत्र राहिल्या तर या महिलांना पुढच्या वेळेचा कार्यक्रम चांगला होईल. आता इलेक्शन आलं, इलेक्शन लागलं सरपंच की परत 2 पार्ट्या, ते मग निम्म्या महिला गायब आणि निम्म्या आत येणार. त्यापेक्षा गावाला चांगलं राहू द्या, सरपंच कुणी होऊ द्या, त्यांनी गावाचा विकास करावं, सर्वांना विश्वासात घ्यावं आणि जो चांगलं काम करेन त्याच्या मागे जनता जात असते. कारण की शेवट चांगलं काम प्रत्येकाला पाहिजे असतं आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर जनता नक्कीच तुम्हाला संधी देईल. म्हणून सर्वांनीच या भविष्य काळात याचा विचार करून चांगल्या पद्धतीने राजकारण समाजकारण करावं. आणि आजच्या गावची युकी पाहिली तर खऱ्या अर्थानं आनंद वाटला. बाबाला मी तेच म्हणत होतो, गाव आपल्यामुळे एकत्र आलंय का काय वेगळं कारण आहे, परंतु बाबा म्हणला नाही, गावानेच ठरवलंय आता एकत्र यायचे. चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने गाव आहे ना, गाव एकत्र आलं त्यामुळे महिलांना चांगले व्यासपीठ या ठिकाणी मिळलेलं आहे. कालिदासचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी वाचतोय कात्र डेअरीने मदत केली, म्हणलं प्रत्येक गावात मदत करणार आहे का फक्त मालावरच प्रेम आहे तुमचं. आणि जरी असं तर काय अडचण नाही, या वर्षी ठेवलं, बाबांनी सांगितलं पुढच्या वेळेस पण ठेवा. तो आता माल्यामुळे तुम्ही संचालक आहे का, बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण बाबा यांनी जर प्रत्येक गावात मदत करते ना परत संचालक करायला लागेल, त्याच्यामध्ये मदत करणार नाही. परंतु असो, गमतीचा भाग या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी एकत्र आल्यात, खेळाचा आनंद घेतला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.